नमस्कार. आज 10 डिसेंबर 2024 वार आहे मंगळवार. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. तत्पूर्वी एक सूचना, आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला थोडंसं लेट मिळत असेल, त्याला कारण दोन आहेत पहा. व अगदीच आज लोकसत्ता आपण घेत नाही व त्याचं पण एक कारण आहे. तर पहा, दोन कारण मी देण्याचा प्रयत्न करतोय. खरं पाहिलं ना तर सकाळी खूप मी फ्रस्ट्रेटेड झालं, कारण अगदीच पहा, जे लोकसत्ता वृत्तपत्र आहे ना त्याचं माझं सबस्क्रिप्शन आहे बरोबर, पण त्यांचं जे डाउनलोडचं बटन आहे ते चालत नाही आहे. मग त्यामुळे त्यांना ईमेल वगैरे केलेला आहे मी, व अगदीच मी खूप फ्रस्ट्रेटेड झालं लोकसत्तामुळे. त्याच्यानंतर नेक्स्ट बातमी आहे कशा संदर्भात, तर BSNL. ओके, माझ्याजवळ जे वायफाय आहे ते BSNLचं व त्यांचं नो इंटरनेट कनेक्शन, म्हणजे अगदी खूपच फ्रस्ट्रेटेड झालं या दोन इश्यूंमुळे. सॉरी, तुमचा थोडासा वेळ घेतला. त्यानंतर आपण सुरुवात करूयात आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला. पहिली बातमी आहे फॉरेन सेक्रेटरी मीट, म्हणजे काल आपले फॉरेन सेक्रेटरी विक्रम मिस्री हे बांगलादेशमध्ये गेलेले होते. मग त्यांनी त्यांच्या फॉरेन सेक्रेटरीसोबत वगैरे मीटिंग झालेली आहे. मग अगदीच पहा, बायलॅटरल जे इश्यू आहेत ना त्यांच्यासोबत आपण चर्चा केली व यावरून मेसेज टू ढाका काय येतो पहा, की हा आपला प्यारा भारत आहे. आता बांगलादेश आणि भारत या दोघांचे संबंध पहा, ज्यावेळेस पाकिस्तान जे बांगलादेश आहे ना जेव्हा स्वतंत्र झाला 1971 मध्ये, तेव्हापासूनचे आत्तापर्यंतचे रिश्ते आपले चांगले आहेत बरोबर. व हे जे रिश्ते आहेत ना ते तशाच पद्धतीने कायम ठेवायचं आहे हे भारताने त्यामध्ये दाखवून दिलेलं आहे. कारण अगदी तुम्ही मागच्या आठवड्यामधील जर न्यूज पाहिलात ना तर फॉरेन सेक्रेटरी जे आहेत, परराष्ट्र मंत्रालय जे आहे ढाकाचं किंवा बांगलादेशचं, त्यांनी काय म्हणत होते की नाही हा आमचा इंटरनल इश्यू आहे, तुम्ही मध्ये मॅटर वगैरे करू नका किंवा म्हणजे त्यामध्ये इंटरफेअर वगैरे करू नका. त्यानंतर ज्यावेळेस आपल्या आगरतळा येथील एम्बसीवरती अटॅक वगैरे झाला ना त्यावेळेस पण परराष्ट्र मंत्री त्यांनी खूप ओरडत वगैरे होते त्या पद्धतीने. मग अगदीच आपण काय केलं आहे पहा, त्याला चांगल्या पद्धतीने इश्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे आपले फॉरेन सेक्रेटरी आहेत इंडियाचे, ते काल व्हिजिटला गेले होते व अगदीच जे बायलॅटरल इश्यू आहेत आपले ते परत एकदा चांगलं संबंध प्रस्थापित होईल अशी एक अपेक्षा आपण करूयात. पण त्यावरती युनुसनी काय म्हटलेलं आहे पहा, की अगदीच जे शेख हसीना भारतामध्ये बसून जे कमेंट वगैरे करत आहेत ना त्याला थोडंसं त्यांची प्रॉब्लेम वगैरे त्यांनी दर्शवलेलं आहे. ठीक आहे, पाहूयात आपले जे फॉरेन सेक्रेटरी वगैरे किंवा जे एम्बसी आहे आपली ते चांगल्या पद्धतीने याला हँडल करेल अशी आपण अपेक्षा बाळगून पुढे जाऊयात. नेक्स्ट न्यूज आहे पहा, काम इन्फ्लुएन्सर रेव्हेन्यू सेक्रेटरी संजय मल्होत्रा पिक्ड ॲज नेक्स्ट RBI गव्हर्नर. संजय मल्होत्रा आता नवीन RBIचे गव्हर्नर होणार आहेत. शक्तिकांता दास यांचं उद्या कार्यकाळ संपेल. मग अगदीच उद्या संजय मल्होत्रा हे त्यांच्या जागी कार्यभार सांभाळणार आहेत. रेव्हेन्यू सेक्रेटरी आहेत व खऱ्या अर्थाने पाहिलं तर 1990च्या बॅचचे ते IAS अधिकारी आहेत. त्यामुळे यावरून लक्षात काय येतं, IAS नेव्हर रिटायर्स. ओके, IAS नेव्हर रिटायर्स. आता अगदीच तुम्ही पाहिलात ना शक्तिकांता दास यांना पण कोणत्या ना कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किंवा कुठेतरी पाहताना पण पद नक्की देण्यात येईल, कारण ते पण IAS अधिकारी आहेत. ओके, व त्यांनी 6 वर्ष RBIचं गव्हर्नर पद वगैरे त्यांनी भूषवलेलं आहे. त्यासोबतच आणखीन एक महत्त्वाचं जर म्हटलात ना तर त्यांनी गव्हर्नमेंटला खूप नफा वगैरे कमवून दिलेला आहे बरोबर. या कारणांनी पहा, आता लगेच त्यांना पद वगैरे मिळणार नाही, पण ह्या आगामी 5 वर्षामध्ये कोणत्या तरी समितीचे वगैरे सदस्य किंवा अध्यक्ष वगैरे ते नक्की असतील. पहा, जर आर्थिक समिती वगैरे कोणती जर बसत असेल ना तर शक्तिकांता दास यांच्या अध्यक्षतेखाली समिती वगैरे नेमण्यात येईल. ओके, म्हणजे अगदीच पहा, IAS नेव्हर रिटायर, मी त्यामुळेच म्हणतोय की पहा त्यांना कोणतं ना कोणतं पद वगैरे तिथं नक्की दिलं जाऊ शकेल. डन. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. हां, फक्त नाव लक्षात ठेवा, संजय मल्होत्रा हे आता काय आहेत, RBIचे नवे गव्हर्नर आहेत व RBIच्या गव्हर्नरचा कालावधी किती वर्षाचा असतो, UPSCने याच्यापूर्वी प्रश्न विचारलेला आहे, 3 इयर. ओके, 3 वर्षाचा हा कालावधी असतो व त्याला रिअपॉइंटमेंट करता येते का, तर बिलकुल करता येते. ओके, रिअपॉइंटमेंट बिलकुल करता येते. जसं शक्तिकांता दास यांनी 2018मध्ये कार्यकाळ त्यांनी सांभाळला होता. मग 2018 पासून ते 2021 पर्यंत त्यांनी पहिलं कार्यकाळ त्यांचं झालं व 2021 ते 2024 हे दुसऱ्यांदा त्यांनी रिअपॉइंटमेंट त्यांची झालेली होती. मग आता त्यांच्या जागी कोण येत आहेत, संजय मल्होत्रा हे RBIचे नवीन गव्हर्नर असतील. डन. आता त्यांच्या पुढे चॅलेंजेस कोणते आहेत, महागाई. आता महागाई का झालेली वगैरे आहे हे मागचे लेक्चर्स तुम्ही पाहून घेऊ शकता, त्यामध्ये ते समजून जाईल. डन. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे, तर अगदीच राहुल नार्वेकर यांची निवड झालेली आहे. त्यांनी काल एक घोषणा केली पहा, महाविस्टा प्रोजेक्ट म्हणून त्यांनी घोषणा केलेली आहे. आता महाविस्टा प्रोजेक्ट काय असेल, तर अगदी ज्या पद्धतीने सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट होतं तसंच अगदी महाविस्टा प्रोजेक्ट असणार आहे. म्हणजे जे आपलं महाराष्ट्राचं विधानसभा ज्याला आपण विधान भवन म्हणतो त्या विधान भवनला आता त्याच्याच समोर एक नवीन बिल्डिंग बांधली जाणार आहे, जिथं की
आता सध्याला आपले आमदार आहेत 288. त्या 288 आमदारांची संख्या 2026 मध्ये ज्यावेळेस डिलिमिटेशन कमिशन बसेल ना, त्यावेळेस ह्या 288 आमदारांची संख्या वाढून किती होईल पहा, जवळपास 326 इतकी होईल असं त्यांचं एक प्राथमिक अंदाज आहे. यासाठी त्यांनी काय करत आहेत, 350 MLA तिथे सीट असतील एवढ्या जागेचं त्यांनी काय करत आहेत पहा, विधान भवन बांधणार आहेत. मग यासाठी त्यांनी महाविस्टा प्रोजेक्ट काल त्यांनी केलेली आहे. ओके, तर ही न्यूज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. महाविस्टा प्रोजेक्ट आणि सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट कुठं आहे, दिल्ली येथे संसद भवन. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट न्यूज आहे पहा, फडणवीस अनविल्स 100 डे प्रोग्राम टू रिवॅम्प स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे देवेंद्र फडणवीस, आता ही पहिली न्यूज आहे लोकसत्ता ई पेपर जर तुम्ही पाहिलात ना, आता तुम्हाला हे सर्व जे ई पेपर आहेत ना लोकसत्ता वगैरे ते नक्कीच टेलिग्रामवरती मिळून जातील, तुम्ही तिथून पण ही वाचून घेऊ शकता न्यूज. ओके, तर पहा देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांचा प्लॅन वगैरे त्यांनी सांगितलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्येच म्हणजे अगदीच 2015 मध्ये आपले सरकार पोर्टल वगैरे लॉन्च झालेलं होतं व ई महासेवा जी सर्व्हिस आहे ना त्यांनी चालू केली होती. म्हणजे अगदी जर आपला EWS कास्ट सर्टिफिकेट पाहिजे असेल, त्यानंतर EWSचं सर्टिफिकेट पाहिजे असेल, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट हवं असेल किंवा एनी कोणतं डॉक्युमेंट वगैरे, तर आपल्याला पूर्वी सेतूमध्ये जायचं असतं. पण आता त्यांनी काय केलं पहा, तर अगदी आपले सरकार या पोर्टलवरून हे संपूर्ण सुविधा त्यांनी दिलेल्या होत्या. मग आता परत देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलंय पहा, 9 वर्षानंतर परत त्याला काय करायचं आहे, अगदी त्यामध्ये काही चेंजेस आणून अगदी पीपल सेंट्रिक हे ॲडमिनिस्ट्रेशन करावं असं त्यांचं एक तिथे 100 दिवसांमध्ये त्यांचा प्लॅन आहे. यासोबतच त्यांनी काय म्हटलं पहा, आपलं महाराष्ट्र सदन आहे दिल्ली येथे, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट या दोघांचं ताळमेळ असावं यासाठी आपण काय करत आहोत, महाराष्ट्र सदन जे की दिल्ली येथे आहे तिथे आपण एक ऑफिस बसवणार आहोत, जे तिथून अगदी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कॉन्टॅक्टमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट अगदी चांगल्या पद्धतीने असेल असं त्यांचा एक प्लॅन आहे. हे असं केल्यानं होणार काय आहे पहा, बेसिकली तर अगदी योजनांची अंमलबजावणी वगैरे महाराष्ट्रामध्ये अगदी सुलभ पद्धतीने होईल, हे त्यांचा एक प्लॅन आहे. ओके, त्यामुळे अगदी चांगल्या स्टेप्स त्यांनी घेत आहेत असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर पुढे चला, गव्हर्नर लाडकी बहीण योजना विल कंटिन्यू. ओके, CP राधाकृष्णन यांनी काल म्हटलेलं आहे की जी लाडकी बहीण योजना आपण चालू केलेली आहे तिला परत एकदा कंटिन्यूस ठेवायचं आहे व आपण काल पाहिलेलं आहे कंटिन्यू राहणार आहे ती योजना. त्यानंतर पुढची बातमी आहे पहा, आदित्य अर्जेस रिझोल्युशन इन हाऊस फॉर UT स्टेटस टू बेलगाव कारवार. ओके, पहा सर्वांना माहिती आहे बेलगावमध्ये परत इशू निघालेला आहे किंवा म्हणजे मराठी भाषिक तिथे परत त्यांच्यावरती अत्याचार वगैरे होत आहेत, अन्याय वगैरे होत आहेत. या निमित्ताने आदित्य ठाकरे यांनी जे गव्हर्नमेंट आहे आता सध्याला देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखाली जे सरकार स्थापन झालेलं आहे त्यांनी मागणी केलेली आहे की बा जी बेळगाव आणि जे कारवार त्यासोबतच जे बिदर डिस्ट्रिक्ट वगैरे आहेत, म्हणजे पहा 2004 मध्ये ना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक केस केली होती सुप्रीम कोर्टामध्ये की जे कर्नाटक राज्य आहे त्या कर्नाटक राज्यामधील 5 जिल्हे जे आहेत ते महाराष्ट्राला जोडण्यात यावी असं त्यांनी केस केली होती. पण अगदीच पहा ते होऊ शकलं नाही. बरोबर, मग आता आदित्य ठाकरे यांचं काय मत आहे, तर ती जी जिल्हे आहेत ना बेळगाव आणि कारवार हे जे 2 जिल्हे आहेत ना याला तुम्ही काय करा, युनियन टेरिटरी डायरेक्टली डिक्लेअर करा असं आदित्य ठाकरे यांनी मागणी केलेली आहे. व अगदीच पहा त्यांचं म्हणणं काय आहे की महाराष्ट्र विधानसभा जी आहे त्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा हा इश्यू उठावा व याला आपण सेंट्रल गव्हर्नमेंटकडे वगैरे पासआउट करूयात, ज्यामुळे अगदीच बेळगाव आणि कारवार हे जसं चंदीगड आहे आज पंजाब आणि हरियाणा या दोघांमध्ये जे भांडण होतं ते चंदीगडमुळे होतं. मग चंदीगडला त्यांनी डायरेक्टली युनियन टेरिटरीचं टॅग दिलं. अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोघांमध्ये भांडण कशाबद्दल आहे, बेळगावबद्दल आहे. ओके, मग अगदीच त्याला धरून तुम्ही काय करा, बेळगावला डायरेक्टली युनियन टेरिटरीज डिक्लेअर करा, ज्यामुळे महाराष्ट्राचा पण वाद होणार नाही कर्नाटकचा पण वाद होणार नाही असं आदित्य ठाकरे यांनी काय केलं आहे, बिल एक आणावं आपल्या विधानसभेमध्ये असं त्यांनी मागणी केली आहे. पाहूयात हे बिल येईल का किंवा संसद त्याला पासआउट वगैरे करेल का, ते नक्कीच पुढचा इश्यू आहे त्यामुळे स्किप करू शकता. त्याच्यानंतर वे असाइड ॲम्युनिटीज वर्क ऑन समृद्धी महामार्ग टू बिगिन सोन त्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट न्यूज चला, ऑपोजिशन सेट टू सबमिट नोटीस फॉर रिझोल्युशन टू इम्पीच धनकर. ओके, उपराष्ट्रपतींना इम्पीच करण्यासाठी आता ऑपोजिशन पार्टी एकत्र होत आहेत अशी ही न्यूज आलेली आहे पहा, पण याबद्दल कन्फर्मेशन नाही आहे त्यामुळे मी याला स्किप करतोय. आता उद्याच्या किंवा परवाच्या लेक्चरमध्ये काय येईल पहा, यामध्ये आर्टिकल येईल, मग त्या आर्टिकलनुसार आपण नक्कीच पाहूयात की नेमकं इश्यू काय झालेला आहे, धनकर यांच्याविषयी काय घेऊन येत आहेत इम्पीचमेंट. ओके, पहा अद्याप यांनी पण कन्फर्म नाही आहेत. ओके, ही कन्फर्म न्यूज नाही आहे त्यामुळे मी स्किप करतो याला. लोकसत्तामध्ये तिथं प्रश्नचिन्ह होतं, मी वाचलेलं आहे त्यामुळे सांगतो. ओके, स्किप करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर पुढे चला, आता पहा हा लेख जो आहे तो आपण कालच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी घेतलेला आहे, अ पॉईंट ऑफ नो रिटर्न. ओके, विदाऊट आसाद. आता सिरियाला आपण काल पाहिलेलं आहे, सिरिया
मध्ये जर असाच नाही तर आता कोण पुढे नेता पुढे कोण येणार आहे? ज्या विरोधकांनी हे बंड वगैरे घडवून आणलं ना त्यांच्याकडे नेता नाही आहे बेसिकली. ओके, व जरी ते नेता वगैरे तिथं जर झालं तर गव्हर्नमेंट तिथं असेप्ट करेल का? जनता तिथं त्यांना असेप्ट करेल का? व जरी जनता असेप्ट केली तर USA तिथं त्यांना असेप्ट करेल का? हा तिथं सर्वात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. कारण सर्वांना माहिती आहे खाली लगेच इस्रायल वगैरे आहेत व तिथं भांडण सध्याला चालूच आहेत. ओके, भांडण म्हटल्यानंतर वॉर, ते कालच्या लेक्चरमध्ये पण मी सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर इथं पण तेच दिलं आहे पहा, आफ्टर असाद. आता असाद नंतर कोण येणार आहे? व तुम्ही लास्ट इयरचे मेन्सचे जर पेपर पाहिलात तर असे प्रश्न येत नाहीत, त्यामुळे मी याला स्किप केला आहे. व बाकी काय झालेलं आहे नेमकं सिरियामध्ये ते तुम्ही कालचं लेक्चर पाहून घ्या, त्यामध्ये मी ऑलरेडी चांगल्या पद्धतीने डिस्कस केलं आहे. त्यामुळे मी या न्यूजला स्किप करतो किंवा हे जे आर्टिकल आले ना याला स्किप करायचं आहे आपल्याला. ओके, व कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं पहा, मिलिटरी हेल्प फ्रॉम इराण, रशिया आणि हिजबुल्ला. ओके, आपण ते पाहिलेलं आहे, काळजी करू नका. त्यानंतर डिग्निटी ॲट द एंड. आता हा पण लेख ना 1-2 दिवसापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण हे पाहिलेलं होतं, राईट टू डाय. बरोबर, राईट टू डाय. व राईट टू डायची पूर्ण मी स्टोरी घेऊन आलेलो होतो. 1994 पासूनची केस स्टडी आपण पाहिलेली होती, ते 2023 पर्यंत सर्व काही घटनाक्रम पाहिलेला होता. मग इथं पण लेखिका त्याच दिलेल्या आहेत पहा. व ब्रिटनमध्ये एक बिल पास झालं, त्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पण काय केलं आहे पहा, एक समिती बसवलेली आहे. ओके, म्हणजे जर तुम्ही अगदीच खूपच आजारी असाल व त्या आजारामधून तुम्ही बरे होऊ शकत नसाल व तुम्हाला राईट टू डाय पाहिजे असेल, ओके, इथनुशिया जर पाहिजे असेल ना तर ते देण्यासाठी आता एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी समिती बसवलेली आहे. ते लेक्चर तुम्ही पाहून घ्या, त्यामध्ये मी अगदी चांगल्या पद्धतीने 1994 ते 2023 पर्यंत कशा पद्धतीने तुम्हाला राईट टू डाय ही संकल्पना देण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्टामार्फत, हे अगदी चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. मग आता यावरती लेखिका काय म्हणत आहेत पहा. हे जो 2 सोल्युशन त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे ते थोडंसं आपलं पाहणं गरजेचं आहे. मागच्या महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये एक केस गेलेली होती, बरोबर, की एक 30 वर्षाचा मुलगा आहे व त्याचे पॅरेंट्स आता रिटायर होत आहेत. मग त्यांनी आता हा जो 30 वर्षाचा मुलगा आहे तो 2013ला म्हणजे अगदीच 11 वर्षापूर्वी त्याचं काय झालं होतं, ॲक्सिडेंट झालेलं होतं व आता सध्याला तो व्हिजिटेटिव्ह स्टेटमध्ये आहे व त्याला मेडिकल इक्विपमेंटवरतीच तो जिवंत आहे. त्याला स्वतःहून काहीही करता येत नाही. जसं मुन्नाभाई MBBS मूवीमध्ये ते आनंदभाई असतात पहा, अगदी त्या पद्धतीने त्यांची सिच्युएशन आहे आता. ओके, मग त्याचे पॅरेंट्सनी पहा आता ते स्वतः रिटायर होत आहेत. ओके, म्हणजे ते रिटायर झालेत व त्यांची जमापुंजी जेवढी होती सेव्हिंग वगैरे ती 2013 पासून ते आज तागयत त्या मुलाच्या उपचारावरती सर्व जमापुंजी वगैरे त्यांची खर्चलेली आहे. मग त्यांनी काय म्हटलं की बाबा आता माझ्या मुलाला आम्ही खर्च वगैरे करू शकत नाही व आमची तशा पद्धतीने कंडिशन पण नाही आहे, कारण आता आम्ही डायरेक्टली वृद्ध वगैरे झालेलो आहोत व उद्या आमचंच काय होईल याबद्दल आम्हाला शाश्वती नाही. त्यामुळे आता मुलाला तुम्ही काय करा तर एथनोशिया देण्यात यावी असं त्यांनी डायरेक्टली सुप्रीम कोर्टामध्ये PIL फाईल केली होती. दिल्ली हायकोर्टाने पहिल्यांदा रिजेक्ट केली होती ती PIL म्हणता येणार नाही, तर त्यांनी पिटिशन फाईल केलं होतं. दिल्ली हायकोर्टाने ते रिजेक्ट केलं होतं, पण सुप्रीम कोर्टाने त्याला डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंटला विचारलं की बाबा याबद्दल काय करायचं आहे. तर जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ना, सेंट्रल गव्हर्नमेंटने काय म्हटलं पहा की नाही असं करू नये आपण, तर आम्ही त्यांची देखभाल वगैरे करू. व त्याला त्यांनी 3 ऑप्शन दिले होते पहा, की तुम्हाला 3 ऑप्शन आहेत, यापैकी कोणत्या हॉस्पिटलमध्ये तुमच्या मुलाला तुम्ही ॲडमिट करू शकता व तिथं आम्ही त्यांची नक्कीच केअर करू असं सेंट्रल गव्हर्नमेंटनं उत्तर दिलेलं होतं. म्हणजे त्या दिवशीची पॉझिटिव्ह न्यूज मी तुम्हाला सांगितलेली होती, बरोबर आहे. मग अगदी तसंच पद्धतीने लेखिका आज काय म्हणत आहेत पहा, की जसं सेंट्रल गव्हर्नमेंटने त्या मुलाची केअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा केअर करण्याचा जो जिम्मा उचललेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने, अगदी त्याच धर्तीवर पहा आज घडीला आपली काय पॉप्युलेशन अगदीच यंग आहे पहा. ओके, आज घडीला आपली जास्त पॉप्युलेशन कितीमधील आहे, टीनेजमधली आहे, बरोबर. पण आता अगदीच आणखी 20 वर्षांनी ही जी टीनेजची जी पॉप्युलेशन आहे, म्हणजे आज जर आपले 20 ते 40 या वयोगटातील पॉप्युलेशन आपली जास्त आहे, बरोबर. मग आणखीन 30 वर्षानं घ्या तुम्ही. आता 30 वर्षानं म्हटल्यानंतर ही 20 वाले जे आहेत ते 50 वर्षाचे होतील व हे 40 वाले जे आहेत ते 70 वर्षाचे होतील. म्हणजेच काय, ही जी आज टीनेजर्सची जी पॉप्युलेशन आहे आपली, जी जास्त पॉप्युलेशन टीनेजची जी आहे ना, ती 30 वर्षानंतर काय होणार आहे, वृद्ध होणार आहे. मग ह्या वृद्धावस्थेत पहा आपल्याला आजारांनी निगडीत वगैरे होतो किंवा आपल्याला आजार जास्त जोडले जातील, बरोबर आहे. मग त्या आजारपणामध्ये आपल्याला किंवा कोण बरं वगैरे करेल किंवा म्हणजे तेव्हा आपली कोण काळजी घेईल का, मग हे पाहणं खूप गरजेचं आहे. पहा आता आपण आज पहा तरुण आहोत, त्यामुळे आपल्याला सर्व काही ठीक वाटत आहे, बरोबर. पण उद्या 30 वर्षानंतरची सिच्युएशन आपल्याला माहिती आहे का, मग याचा विचार करणं गरजेचं आहे. मग यासाठी लेखिका काय म्हणत आहेत पहा, की आपली पॉप्युलेशन आता सध्याला खूप टीनेजर वगैरे आहेत. ओके, म्हणजे आपल्याकडे पॉप्युलेशन यंग पीपल जास्त आहेत, पण हेच पॉप्युलेशन 20 वर्षानंतर काय होणार आहे, अगदीच डिक्रीज होईल व वृद्ध होईल. व वृद्ध झाल्यानंतर पहा आपल्याला तिथे चॅलेंज खूप येणार आहेत. जसं की वृद्धापनामध्ये आपला
कॅन्सरने वगैरे जर ग्रस्त झालं मग त्यांची केअर वगैरे कोणी करायची, किंवा ही जी एवढी पॉप्युलेशन आहे हे अगदीच पहा सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे PIL फाईल करू शकतील की बाबा आम्हाला म्हणजे राईट टू डाय आम्हाला पाहिजे आहे, ओके आम्हाला इथनुशिया पाहिजे आहे, तुम्ही आम्हाला अगदीच ह्या आजाराला वगैरे सामना करता येणार नाही, त्यामुळे आम्हाला मरण पत्करायचं आहे, तुम्ही आम्हाला परमिशन द्या, असे जास्त पिटिशन वगैरे सुप्रीम कोर्टामध्ये फाईल होतील. मग याला जर तुम्हाला तिथं रोखायचं असेल तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, पॅलिएटिव्ह केअर करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांचं पहा आता अगदीच आपल्याकडे ही संकल्पना नाही आहे, कॅनडाच्या वेस्टर्न जे नेशन आहेत ना तिथे ही संकल्पना आहे. जसं पहा तुम्ही मूवीजमध्ये वगैरे पहा वेस्टर्न कंट्रीजमध्ये लाईफस्टाईल आहे ना ती खूप न्यूक्लिअर पद्धतीची आहे. पहा म्हणजे माणसाला दुसऱ्या माणसासाठी वेळच नसतं तिथं, अगदी त्याच धर्तीवर पहा ही जी वृत्त झाले त्यांना दुसऱ्यांसाठी वगैरे वेळ देता येणार आहे का, किंवा जी यंग पॉप्युलेशन असेल त्या दरम्यानची ती आपल्यासाठी वेळ देऊ शकणार नाहीत. मग तेव्हा केअर कोणीतरी करायला पाहिजे ना. ही जी वृद्ध आपण होणार आहोत म्हणजे 30 वर्षानंतर आपण जेव्हा वृद्ध होऊ ना त्यावेळेस आपलं केअर कोण करणार आहे. मग ते केअर करण्यासाठी पहा आतापासूनच पावलं गव्हर्नमेंटनी उचलणी गरजेची आहेत असं इथं बेसिकली लेखिका म्हणत आहेत. ओके व आय होप तुम्हाला समजलेलं असेल की नर्स वगैरे म्हणजे आता तुम्ही मूवीजमध्ये पाहिलं असाल पहा नर्स वगैरे ठेवले जातात तिथं केअर करण्यासाठी. मग अगदीच पॅलिएटिव्ह केअरवरती आपल्याला भर देणं गरजेचं आहे असं लेखिका तिथं एक सोल्युशन देत आहेत की जर तुम्ही राईट टू डायची संकल्पना जर राबवू शकत नसाल तर तुम्ही डायरेक्टली काय करणं गरजेचं आहे तर पॅलिएटिव्ह केअर करणं गरजेचं आहे. मग आय होप हा लेख तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. याचे जे बॅकवर्ड लिंकेजेस आहेत ना ते मागच्या लेक्चर्समध्ये होते, त्यामुळे प्लीज डेली माझ्यासोबत राहा तुम्ही व पहा मी एकही बातमी वगैरे तुमची सोडू देणार नाही, जरी सुटली तरी काळजी करू नका, आपण त्याला नक्की कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो. ओके म्हणजे फक्त विश्वास ठेवा, बाकी नका चिंता करू दुसरी म्हणजे करंट अफेअर्सबद्दलची वगैरे. ओके नेक्स्ट न्यूज आहे पहा सुप्रीम कोर्ट रिझर्वेशन कॅन नॉट बी ऑन बेसिस ऑफ रिलिजन. पहा सुप्रीम कोर्टामध्ये एक PIL फाईल करण्यात आली होती बंगाल सरकारच्या विरोधात, कारण बंगाल सरकारने काय केलंय पहा 77 मुस्लिम कम्युनिटीजला तिथं आरक्षणामध्ये आणलेलं होतं OBCच्या. ओके मग त्याच्या विरोधात पिटिशन फाईल करण्यात आली होती सुप्रीम कोर्टामध्ये. मग सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की मुस्लिम कम्युनिटीलाच तुम्ही तिथं टार्गेट वगैरे करू शकत नाही, कारण रिझर्वेशन जे आहे ना ते आपल्या सामाजिकतेवरती आहे न की धर्मावरती. ओके असं म्हणत सुप्रीम कोर्टाने आता इंटरिम रिलीफ तरी दिलं नाही पहा, आता त्याची सुनावणी नेक्स्ट मंथमध्ये आहे. मग पाहूयात काय होईल त्याबद्दलचं. ओके फक्त हे लक्षात ठेवा की रिझर्वेशन धर्मावरती नाही आहे व ते आपल्याला माहितीच होतं पूर्वीपासून, आपण ते पाहिलेलं आहे. प्रेम्बलमध्ये वगैरे तुम्ही पाहिलात ना सेक्युलर शब्द आहे त्यामुळे हे काही आवश्यकतेचं नाही आहे. नेक्स्ट न्यूज आहे डेमोक्रेसी बिकमिंग स्ट्रॉंगर, पीपल व्होटिंग फॉर स्टेबल गव्हर्नमेंट, नरेंद्र मोदी. बेस्ट न्यूज आहे, स्किप करू शकता. त्याच्यानंतर PM लॉन्चेस LIC's बीमा सखी योजना इन हरियाणा. आता हा पॉईंट तुम्हाला आज लक्षात ठेवायचा आहे. बाकी याच्यावरती पण पहा एक्सप्लेन सिरीज येईल, मग एक्सप्लेन सिरीज आल्यानंतर त्याचे टर्म्स अँड कंडिशन वगैरे येतील. आजच्या लेक्चरमध्ये हे टर्म्स अँड कंडिशन दिलेले नाहीत. LIC's बीमा सखी योजना काय आहे, कोणासाठी आहे ती, याबद्दल बेनिफिट्स काय आहेत हे जास्त दिलं नाही आहे, त्यामुळे मी स्किप करतोय. आज याला आपण स्किप करत आहोत, पण उद्या किंवा परवाच्या लेक्चरमध्ये लोकसत्ता किंवा इंडियन एक्सप्रेसमध्ये याबद्दलची न्यूज नक्की येईल, म्हणजे आर्टिकल नक्की येईल, त्यावेळेस आपण याला नक्की कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर पुढे चला, इथे एक राहिली न्यूज आहे. हां पायल कपाडिया ऑल वी इमॅजिन ॲज लाईट बॅक्स टू गोल्डन ग्लोब नॉमिनेशन. पहा गोल्डन ग्लोब अवॉर्ड लास्ट इयरला पण आपल्याला मिळालेला होता, आता नॉमिनेशनमध्ये गेलेला आहे ऑल वी इमॅजिन ॲज अ लाईट. ओके पायल कपाडिया यांचं आहे ते. मग प्लीज याला तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. ओके त्याच्यानंतर पुढे चला, जिकडे तिकडे बाकी पुन्हा पहा सिरियाबद्दलच लिहिलेलं आहे, आता मी स्किप केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण आता इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर मला नक्की सांगू शकता. धन्यवाद.